हा बघा, आपण काय बघितलं अगोदरच्या क्वेश्चन मध्ये, आपण लिफ्ट एलिव्हेटरचे क्वेश्चन घेतले किंवा रिव्हर बोटचे प्रॉब्लेम बघितले, त्याच्यामध्ये अपस्ट्रीम आणि डाऊनस्ट्रीम नावाचे काहीतरी कन्सेप्ट बघितले. आता आपण इक्वल डिस्टन्सचे क्वेश्चन, आपला जो व्हिडिओ मागचा होता त्याच्या पुढचा जो आहे त्याच्यामध्ये इक्वल डिस्टन्स मध्ये आपण काय करणार आहोत, आपल्याला अपस्ट्रीम पण देतील आणि काय देतील, डाऊनस्ट्रीम पण देतील आणि विचारतील आता आम्हाला काय द्या, बोटचं स्पीड काढून द्या, किंवा काय म्हणतील बोटला किती वेळ लागेल तो काढून द्या, किंवा रिव्हर काढा किंवा रिव्हरला किती वेळ लागेल ते बघ. व्यवस्थित समजून घ्या. इक्वल डिस्टन्सच इक्वल डिस्टन्स. आता इक्वल डिस्टन्स मध्ये म्हटलं तर मी म्हटलं पहिल्यांदा मला काय दिलं, अपस्ट्रीम डाऊनस्ट्रीम दिलं, बी प्लस आर. इक्वल डिस्टन्स म्हणजे काय, एक्स, एक्स अपॉन काय डाऊनस्ट्रीम आहे म्हणजे काय टीडी, आणि मी म्हटलं अपस्ट्रीम आहे म्हणजे काय बी मायनस आर, एक्स अपॉन काय टी एफ. हे लॉजिक कळालं, एक्स अपॉन टी एफ. आता मी काय केलं याला बघ, मी केलं बी प्लस आर प्लस बी मायनस आर इज इक्वल टू काय एक्स अपॉन टी डी प्लस एक्स अपॉन टी एफ. हे लॉजिक कळालं. यांच्या दोघांचे काय केले आपण, ऍडिशन केले. जसे ऍडिशन केले तर काय झालं, हा तर काय झाला कॅन्सल झालं. हे काय झालं तुमचं 2 टाइम्स ऑफ बी, बरोबर की नाही, आणि हा काय जाईल एक्स अपॉन टी डी प्लस एक्स अपॉन टी एफ, बरोबर की नाही. मला काढायचं बी, बी म्हणजे काय स्पीड ऑफ ए बोट, आपल्याला जसं काढायचं ना स्पीड ऑफ ए बोट इज इक्वल टू काय भेटलं मला एक्स बाय 2. इथून काय काढलं मी, एक्स कॉमन काढून घेतला, काय उरलं तुमचं 1 अपॉन टी डी प्लस 1 अपॉन टी एफ. काय डाऊट आहे, समजलं इथपर्यंत. मग इथून तर तुम्ही काढू शकता ना, पुढची एक स्टेप करू शकता तुम्ही. पुढची एक स्टेप काय करू शकता अजून, एक्स बाय 2 हा 1 अपॉन टी डी, याला क्रॉस मल्टिप्लाय करा म्हणजे काय टी डी प्लस टी एफ अपॉन काय टी डी इंटू टी एफ. इथं रेसिप्रोकल नाही आलेलं आहे, इकडे या साईडला रेसिप्रोकल आहे का, इथं जर रेसिप्रोकल असतं तर आउटपुट काय आलं असतं मा, म्हणजे वरती मल्टिप्लिकेशन खाली ऍडिशन. तसं काय इथं नाही तर रागाच्या भरात इथं मा मार्शल. कळालंय. हे काय भेटलं मला, स्पीड ऑफ ए बोट. हे काय भेटलं मला, स्पीड ऑफ ए बोट. काय डाऊट आहे. दुसरं याच्यामध्येच काय विचारलं तुम्हाला, फॉर ए सेम डिस्टन्स, फॉर ए सेम डिस्टन्स टाइम रिक्वायर्ड इन स्टेशनरी रिव्हर. स्टेशनरी रिव्हर मध्ये मला किती टाइम लागेल असा प्रश्न आलेला. प्रश्न काय कळाला का, अपस्ट्रीम डाऊनस्ट्रीम वेळेस नाही, रिव्हर कसं आहे स्टेशनरी, आणि त्याच्यातून आता बोट जाणार. अपस्ट्रीम डाऊनस्ट्रीम कळाला आपल्याला, पण अपस्ट्रीम डाऊनस्ट्रीम मध्ये सुद्धा काय म्हटलं त्यांनी, रिव्हर कसं आहे आता स्टेशनरी राहिलेला आहे. रिव्हर स्टेशनरी राहिलाय तर आपल्याला माहितीये बी, बी कसं लिहिणार तुम्ही एक्स बाय टी, एक्स अपॉन काय टी लिहिणार ना, एक्स अपॉन टी. पण कोणाचं बोटचं लिहिलं म्हणून काय लिहिलं तुम्ही टीबी. आणि आपण म्हटलं फॉर ए सेम डिस्टन्स टाइम रिक्वायर्ड इन अ स्टेशनरी रिव्हर बोट टाइम. कोणाचं काढतो आपण, टाइम ऑफ बोट, किती वेळ लागणार आहे. मग इकडे या साईडला तर काही चेंज केलं नाही, एक्स बाय 2 इज इक्वल टू काय टी डी प्लस टी अप डिवाइड बाय काय टी डी इंटू टी अप. मग काय काढायचं तुम्हाला, इथून एक्स एक्स गेट कॅन्सल, डिनॉमिनेटर वरती शिफ्ट करा म्हणजे काय झालं टी बी बरोबर काय 2 टाइम्स ऑफ टी डी इंटू काय टी अप डिवाइड बाय काय टी डी प्लस, नाही कळलं. हे कोणाचं भेटलं मला, टाइम रिक्वायर्ड टू बोट इन अ स्टेशनरी रिव्हर. टाइम झालाय का आपला, सर आता आलं घाबरलो म्हटलं आपलं काय घड्याळ बंद पडलं काय, कळलं काय, हे लॉजिक कळालं. सिमिलर मी काय म्हटलं, इक्वल डिस्टन्सचे परत तेच अपस्ट्रीम आणि डाऊनस्ट्रीम, बी प्लस आर इज इक्वल टू काय एक्स अपॉन टी डी. आता इथं मायनस करतो का बरं, कारण की मला आता इथं काढायचंय रिव्हर. इथं कोणाचा काढला आपण, हे कोणासाठी काढला आपण बोट साठी. हा आता कोणासाठी विचारता आला आपला, रिव्हर साठी. म्हणून काय केलं मी मायनस केलं, मायनस मायनस आर इज इक्वल टू काय एक्स अपॉन टी अप. हा मायनस बी मायनस काढून जाईल प्लस म्हणजे काय म्हणलं माझा 2r. हे लॉजिक कळालं. इथं 2 टाइम्स ऑफ बी, त्यानंतर 2 टाइम्स ऑफ आर. इथं काय म्हणलं मग एक्स अपॉन टी डी मायनस एक्स अपॉन टी अप. आर काढायचं तर तुम्ही एक्स ला कॉमन काढला, एक्स बाय 2 काय भेटलं आपलं 1 अपॉन टी डी प्लस मायनस 1 अपॉन, काय डाऊट आहे, समजलं काय. हे काय भेटलं मला, रिव्हरचं भेटलं ना,
त्याला तुम्ही क्रॉस मल्टिप्लाय करू शकतात. म्हणजे काय x/2 इज इक्वल काय टी अप मायनस TD डिवाइड बाय काय रे TD इंटू टी अप. कळालं का? हे काय भेटलं मला स्पीड ऑफ ए रिव्हर. हे काय भेटलं मला स्पीड ऑफ ए रिव्हर. हे काय भेटलं मला स्पीड ऑफ बोट. पी म्हणजे काय स्पीड ऑफ बोट. हे काय स्पीड ऑफ डाऊट. समजलंय? परत तिथं मग काय काढणार आपण टाइम काढून घेणार. हा मग काय म्हणणार फॉर स्टेशनरी बोट. स्टेशनरी बोट घेणार आता स्टेटमेंट. रिव्हर कवर्स ए इक्वल डिस्टन्स इन टाइम. काय काढायचं आपल्याला आता टाइम काढायचं. इथं पण काय काढलं आपण बोट टाइम. इथं कोणाचं काढणं आपण रिव्हरचं टाइम. चला आर बद्दल काय लिहिलं तुम्ही x/t पण कोणाचं आहे रिव्हरचं काढायचं म्हणून TR इज इक्वल टू काय x/2 काय टी अप मायनस TD डिवाइड बाय काय टी अप इंटू TD. आता मल्टिप्लिकेशन 2 into 3 किंवा 3 into 2 7. हा x गेट कॅन्सल 1/TR बरोबर काय भेटलं 1/2 काय भेटलं मला टी अप मायनस TD डिवाइड बाय काय रे टी अप इंटू काय TD. मला काय काढायचंय TR काढायचंय टाइम ऑफ रिव्हर काढायचंय. टाइम ऑफ रिव्हर इज इक्वल काय 2 टाइम्स ऑफ काय टी अप इंटू काय TD डिवाइड बाय काय टी अप मायनस काय TD. हे काय भेटलं मला रिव्हरला किती वेळ लागणार आहे स्टेशनरी बोट. स्टेशनरी बोट आहे आता रिव्हरचा. लॉजिक कळाला? क्वेश्चन काय आहे? चला आता नेक्स्ट काय लॉजिक कळालं. काय काढलं आपण तुम्हाला काय दिलं होतं अपस्ट्रीम आणि डाऊनस्ट्रीमचा टाइम पिरियड दिलं होतं स्पीड दिलं होतं काय आपल्याला माहित नाही. जे काय दिलं असेल ते त्याच्यानुसार आपण काय काढलं बोटचं स्पीड काढलं आणि रिव्हरचं स्पीड काढलं. बोटचा टाइम काढला आणि रिव्हरचा टाइम. आता मी एकाच क्वेश्चन मध्ये सगळ्या गोष्टी मॅनेज करणार आहे. कळालं? मला काय काय सॉल्व्ह करायचे 4 क्वांटिटी काढायचे. बोटचं स्पीड बोटला टाइम. कळालं? आणि कसं डिस्टन्स असणार आहे इक्वल डिस्टन्स. कसं असणार आहे इक्वल डिस्टन्स. बघा मग फॉर ए 200 मीटर bank of river required time required for a upstream is 60 seconds and downstream required किती 40 सेकंद. चला 20 सेकंद. then find पहिलं स्पीड ऑफ बोट. सेकंड स्पीड ऑफ रिव्हर. तिसरं स्पीड ऑफ अपस्ट्रीम. चौथं स्पीड ऑफ डाउनस्ट्रीम. पाचवा टाइम रिक्वायर्ड टू रिव्हर. सहावा टाइम रिक्वायर्ड टू बोट. समजले काय काय विचारलं गेलं? काढूया. स्पीड ऑफ बोट काढायचं मला. स्पीड ऑफ बोट म्हणजे बी काढायचा. काय काढायचं मला बी काढायचा. बी काढायचं असेल तर काय x/2 काय बोट आहे ना. बोट असेल तर प्लस आहे रिव्हर असेल तर मायनस. मग काय म्हटलं आपल्याला मा भेटतो की नाही मा नाही भेटत. म्हणजेच काय TD प्लस टी अप डिवाइड बाय काय TD इंटू टी अप. बोटला प्लस आहे रिव्हरला मायनस आहे. लॉजिक क्लास लक्ष द्यायचं. ठीक आहे. चला एक्स किती दिलाय 200 मीटर दिलाय. 200 डिवाइड बाय 2. अपस्ट्रीम आणि काय दिलंय तुम्हाला
हे काय दिलंय आणि काय दिलंय, हे काय दिलंय 60 सेकंद काय दिले म्हणजे काय दिले, अरे पागलांनो सेकंद दिले, सेकंद का बी मायनस आर असतो, शाबास टी अप आहे. अरे एवढं कसं करे पाकिस्तानी तुम्ही. टीडी किती आहे 20 प्लस किती आहे 60, 20 इंटू 60 हा झिरो हा दोन कॅन्सल म्हणजे किती राहिल्या 20 आणि 60 80 आणि किती झालं 6 दुने 12 12 पंचवीस 60 12 72 उरले किती 8 तेच चालू जाईल 6.67 मीटर पर सेकंद. हे काय भेटलं मला स्पीड ऑफ ए बोट, हे काय भेटलं मला स्पीड ऑफ ए बोट. सेकंड काय विचारलंय रिव्हर साठी काय करतो आपण, रिव्हर साठी काय सबट्रॅक्शन होणार आहे, आर इज काय x/2 काय टीडी टी अप मायनस टीडी डिवाइड बाय काय टीडी इंटू टी अप. लक्षात असू द्या ऑलवेज टाइम ऑफ कसा असतो जास्त असतो म्हणून अगोदर मायनस घ्या, नाहीतर आन्सर कसा येणार आहे निगेटिव्ह मध्ये. एक्स किती आहे 200 आहे डिवाइड बाय काय 2 आहे, टी अप किती आहे 60 आहे, हा किती आहे 20 आहे, खाली किती आहे 60 गुणिले 20 आहे म्हणजे हा झिरो हा दोन कॅन्सल. काय उरलं मग तुमचं आर इज इक्वल टू काय उरलं पटकन, आर इज इक्वल टू 40 डिवाइड बाय काय 12, 40 डिवाइड बाय काय 12. चला 12 36 म्हणजे 3.3 चालू जाईल बरोबर की नाही. 3.33 मीटर पर सेकंद. हे काय भेटलं मला आर, काय डाऊट आहे हे झालं माझं सेकंड. तिसरं काय विचारलं स्पीड ऑफ अपस्ट्रीम, तिसरं स्पीड ऑफ अपस्ट्रीम. स्पीड ऑफ अपस्ट्रीम म्हणजे काय बी मायनस आर. बी किती आलेला आहे 6.67 मायनस किती 3.33 म्हणजे किती 3.34 मीटर पर सेकंड. कळालं का. चौथं काय म्हणतात त्यांनी बी प्लस आर 6.67 प्लस 3.33 म्हणजे किती होणार आहे 7 आणि 2 10 7 4 10 मीटर पर सेकंद. लॉजिक कळालं. आता पाचवं काय विचारलंय टाइम रिक्वायर्ड टू रिव्हर. टाइम रिक्वायर्ड टू रिव्हर असेल तर मायनस, बोट असेल तर प्लस. टाइम विचारलं म्हणजे काय झालं 2 टाइम्स ऑफ रेसिप्रोकल मा येतं इथं काय टाइम म्हटलं तर मा येतं म्हणजेच किती आणि रिव्हर बोलले ना, रिव्हर म्हणजे आर आहे म्हणजे काय होणार आहे मल्टिप्लिकेशन आहे काय सबट्रॅक्शन येणार आहे, ऍडिशन का सबट्रॅक्शन रिव्हर आहे सबट्रॅक्शन होणार आहे म्हणजे काय 2 टाइम्स ऑफ टीडी टीएम डिवाइड बाय काय टीडी मायनस टीएम टीएफ मायनस टीडी1. चला टीडी किती आहे 20 आहे इंटू किती 60 आहे 60 मायनस 20. चला किती होणार मग तो 6 दुने 12 12 दुने 24 गुणे 00 आणि हा किती झाला 40 हा झिरो गेट कॅन्सल 4 सक 24 आणि हा 60 मीटर पर सेकंड. टी आर किती झाला 60 मीटर पर सेकंड. नेक्स्ट 6वं कोणता रे बोटचा काय होणार आहे प्लस होऊन जाईल टीडी टीएम अपॉन टीडी प्लस टीएम. चला 2 टाइम्स ऑफ टीडी किती 60 आहे किती आहे 20 आहे किती आहे 60 प्लस 20 आहे किती 2400 वर्ष तर तेच राहिलं ना 2400 आणि किती झालं 80 0 गेट कॅन्सल 8 त्रिक 24 म्हणजे किती झालं 30 सेकंद. कळालं का 8 त्रिक 24 आणि हे कधी होणार आहे सेकंद. टाइम आहे टाइमचं युनिट कशामध्ये राहील सेकंद मध्ये राहील. कळालं का.